तर आजपासनं म्हणजेच 18 मे ते 22 मेपर्यंत सनई चौघडे आणि कमळी या दोन्ही कार्यक्रमाचा सामूहिक विवाह सोहळ्याचा महासंगम एपिसोड आपण आजपासनं बघणार आहोत. तर सुरू करूया. इकडे शरू जयची वाट पाहत असते आणि ती बोलते, जय खानोलकर बिझनेसमॅन, वेळेचं काय महत्त्व आहे की नाही. तेवढ्यात जय तिथे येतो. शरू जयला बोलते, काय रे घड्या घालतोस ना, किती वेळ वाट बघते मी. तो तिच्याकडे पाहतच असतो. ती बोलते, असं काय पाहतोय. जय बोलतो, काही नाही. ते घरी गेल्यानंतर आईने मारलं का. तर शरू बोलते, नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, शायनर मम्मी पप्पा इतक्या लवकर आसावरीताई आणि गौतमच्या लग्नाला तयार नाही होणार. तू बघितलं ना मम्मीचा चेहरा कसा झाला होता. घरी जाऊन पण ती खूप सतावली होती. जय बोलतो, हो, पण आता आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे गौतम बांदेकर. डायरेक्ट त्याच्या ऑफिसमध्ये जाऊ आणि तिथेच बोलू. इकडं कमळे अभ्यास करत असते. चिंगी तिच्याकडे, कमळे कमळे आता कसं जगायचं, कसं राहायचं, संपलं कमळे कमळे कमळे. कमळी तिला बोलते, अगं झालंय काय, माणूस मेल्यासारखं काय ओरडतीये. चिंगी बोलते, आता कॉलेजला सुट्टी म्हणजे सगळ्याला सुट्टी आणि सगळ्या पोरी आता गावाला जाणार आणि जेवण बनणार नाही असं म्हणल्यात. आपल्याला जेवण नाही मिळालं तर कसं जगायचं, आपण इथं कसं काय राहायचं. जेवण आपलं वीक पॉईंट आहे. कमळे आता कसं होणार आपलं. चिंगी खूप हायपर झालेली असते. तर कमळी तिला बोलते, आपलं नाही तुझं. तर चिंगी म्हणते, कसली ग कमळे, इथं माझ्या पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि जसं काय मी एकटीच खाणार आहे, तू जशी काय वारं खाऊनच जगते. चिंगी बोलते, मग काय करायचं आपण, आपण आपल्या गावाकडे जाऊया. कमळी बोलते, कसं काय जाणार, का एस टी मंडळ माझ्या बाचं आहे की तुझ्या बाचं रेल्वे आहे. चिंगी बोलते, हो ग, मी याचा विचार केलाच नाही. कमळी बोलते, हो, पण मी केलाय. हे बघ, मी नोकरी बघायला लागलोय आणि आज जाणार आहे इंटरव्ह्यू द्यायला. चिंगे गावाकडे जायचं म्हणजे पैसे लागणार आणि इथं राहून खायचं म्हणल्यावर पैसेच लागणार, म्हणून मी चाललोय, तू नको टेन्शन घेऊ. चिंगी तिला बोलते, मग मी पण येते. कमळी बोलते, नको येऊ, आधी माझं बघू दे, मग तुझं बघू. आणि त्यावर ती निघायला लागते. पण तेव्हाच ऋषी तिथे येतो. तो त्यांना विचारतो, कुठे निघाल्यात. तर कमळी म्हणते, मी इंटर्नशिपसाठी चालले. ऋषी बोलतो, वहिनीने तुमच्यासाठी डबा दिलाय. तेवढ्यात चिंगी खुश होते आणि डब्याचा वास घेऊन सांगते की यात भजी आहे का. तर ऋषी बोलतो, हो, आणि कमळी डबा घेऊन आतमध्ये जेवायला जाते. तर ऋषी कमळीला विचारतो, पत्ता बघू. कमळी दाखवते. तर ऋषी बोलतो, मी त्याच साईडला चाललोय, चल तुला सोडतो. मग कमळी ऋषीसोबत निघते. इकडे जयला तेजस्विनीचा कॉल येतो. ते बोलत असतात. त्यावर शरू जोरात जयला आवाज देते. तेजस्विनी आवाज ऐकते आणि त्याला बोलते, कुठे आहेस तू, कोणासोबत आहे का. नाही, मुलीचा आवाज आला मला. तर जय बोलतो, नाही, मी ट्रॅफिकमध्ये आहे ना. तर तेजस्विनी बोलते, मी आई आहे, तू खरं बोलू शकतोस माझ्याशी, मला मुलीचाच आवाज आलाय. तर जय शर्वरीला शुक करत असतो. परत शरू बोलते, ए शायनर, काय पकवते रे. जय तिला गप्प बोलतो. तो तेजस्वीना बोलतो, मी एक मीटिंग हँडल करतो आणि मग तुला भेटतो आणि कॉल ठेवतो. तो शरूला बोलतो, हे अक्कल नाही का तुला, मॅनर्स नाही का, मी फोनवर बोलतोय ना, कळत नाही का तुला. तर शरू बोलते, आला मोठा मला मॅनर्स शिकवायला, बस लवकर. आणि ते जायला निघतात. इकडे कमळी बिल्डिंग बघूनच विचारते, किती मोठी बिल्डिंग आहे, आता ते ऑफिस कुठे शोधायचं. ऋषी बोलतो, एक काम कर, सिक्युरिटीला विचार, नाही तर कॉल कर, ते सांगतील तुला. आणि तिला ऑल द बेस्ट करतो. मग ती ऑफिसमध्ये जायला निघते. त्यावर ऋषीला त्याच्या आईचा व्हिडिओ कॉल येतो. ती बोलत असते, त्यांचं काम हे टेंडर त्यांनाच मिळणार हे त्याला सांगत असते. तू सगळं नीट चेक करून ठेव ऋषी. ऋषी हो बोलतो. तिकडे मागे व्हिडिओ कॉलवरती कमळी दिसत असते. हे साहेबा बघतो. ऋषीच्या आईचं नीट लक्ष जात नाही. त्यांचं बोलणं चालू असतं. ऋषी वाट पाहत असतो. त्याला एक मेसेज येतो. तर त्यावर तो असं बोलतो, प्रेमात पडलेल्या माणसांनी मुलगीसोबत असताना आईचा व्हिडिओ कॉल उचलू नये. मी आता वाचवले, त्यामुळे
आभार प्रदर्शन करायला संध्याकाळी खाटखुटला यावे आणि ऋषी हसत असतो. इकडे कमळी ऑफिसमध्ये येते. तिच्या मागे संदीप म्हणजेच गौतम उभा असतो. तो तिच्या जवळ जातो. तितक्यात कमळी मागे बघते आणि बोलते, मी तुमची जाहिरात पाहिली होती. त्यावर तो ओके बोलतो आणि तिला बसायला सांगतो. तो तिच्याकडे पाहून फाईल द्यायला सांगतो आणि बोलतो, छान आहे फाईल. नाव काय तुझं? कमळी त्याला नाव सांगते. तो बोलतो, इथली नाही वाटत तू. कमळी त्याला सगळं सांगते. त्यानंतर तो तिला कॉलेज वगैरे विचारतो, पण तो तिच्याकडे बघतच असतो. कमळीला हे सगळं कळतं. कमळी त्याला बोलते, इंटरव्ह्यू घेताय ना? तर तो बोलतो, हो हो, तसं नाही. इंटरव्ह्यू घेण्यापेक्षा त्याचा चेहरा, त्याचं कॉन्फिडन्स सगळं काही सांगून जातो की तो माणूस किती हुशार आहे. आणि तिला बोलतो, ही फाईल बघता, तुझा कॉन्फिडन्स बघता, तुला बघता मला असं वाटतंय की तू या जॉबसाठी परफेक्ट आहेस. तिकडे ऋषी तिची वाट बघत असतो. तो बोलतो, आज कमळीचा इंटरव्ह्यू छान होऊ दे, तिला हा जॉब मिळू दे आणि ऑफिसमध्ये जात असतो. आता शरू आणि जय तिथे आलेले असतात. शरू त्याला बोलते, शायनर पत्ता तर हाच आहे, पण इथे कुठे नाव दिसत नाही आहे. ते विचार करतात. इकडे कमळी संदीप म्हणजेच गौतमला सांगते, हा जॉब माझ्यासाठी गरजेचा आहे. या जॉबमुळे माझी खूप मदत होईल. माझं गणित चांगलं आहे. काही पण विचारा, मी फटक्यात सांगेल. मला पैशांची गरज आहे. त्यावर संदीप म्हणजेच गौतम बोलतो, पैशांची गरज आहे. तर तो कमळीला बोलतो, कसं आहे ना कमळी, पैशाची गरज असली की मग त्याला खूप गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात आणि माणसाने एकमेकांच्या गरजा समजल्या तर खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तो तिला टच करायला पाहत असतो. हे सगळं कमळीला कळत असतं. तो बोलतो, मी तुला हा जॉब देऊ शकतो, पण कसं आहे ना, कंपनी व्यतिरिक्त पण माणसाच्या गरजा असतात. त्या तुझ्यासारख्या अशा सुंदर मुलींना कराव्या लागतात. तर कमळी विचारते, गरज असते म्हणून काम करतात. कंपनी व्यतिरिक्त अजून काय काम करायचे? त्यावर संदीप बोलतो, एवढं काय अवघड काम नाही आहे. म्हणजे सिक्युरिटी महत्त्वाची आहे, पण प्रमोशनसुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी कधीकधी पुढच्याच्या मनातलं ओळखावं लागतं, तसं वागावं लागतं. हे बघ, म्हणजे तुला मान्य असेल तर मी आत्ता तुझी अपॉइंटमेंट टाईप करू शकतो. तर कमळी बोलते, तुम्हाला काय बोलायचं आहे हे तुमच्या वखवकलेल्या नजरेतच कळतंय. इकडं तेजस्विनीला मॅक्स बोलतो, मॅडम हे टेंडर आपल्याकडनं जाणं शक्यच नाही. त्यावर तेजस्विनी बोलते, शक्यच नाही म्हणजे ते आपल्यालाच मिळणार. मकरंद. त्यावर मॅक्स विसरतो की त्याचंच नाव मकरंद आहे. त्यावर तेजस्विनी चष्मा घालते. ते बघून मॅक्ससुद्धा चष्मा घालतो. तर तेजस्विनी त्याच्याकडे बघून हसते. इकडं जय ऋषीला आवाज देऊन पत्ता विचारतो. ऋषी त्याला विचारतो, तुम्ही जय खानोलकर ना? तर जय हो बोलतो आणि त्याची ओळख होते. ऋषी बोलतो, मला पण नाही माहिती, पण आपण वरती जाऊन बघूया. मी जे बोललो नाही ते तुला कळलं. कनेक्शन किती स्ट्रॉंग आहे ना आपलं. तो तिला बोलतो, जॉबसाठी तू परफेक्ट आहे. आपलं खूप छान जमेल आणि तिला स्पर्श करायला पाहतो आणि बोलतो, याचे तुला पैसे पण मिळतील. आय मीन इंटर्नशिपसाठी. कमळी त्यावर बोलते, तरीच म्हणलं आज सकाळपासून माझ्या हाताला खाचका सुटते. कमळी त्याच्या कानाखाली मारते. तो बोलतो, ए. कमळी त्याला बोलते, ए, आवाज खाली. आणि त्याला पेन दाखवून बोलते, तुला लाज नाही वाटत? असला नालायकपणा करायची तुझी हिंमत कशी झाली? तुला काय वाटलं, काय पण बोलशील, काय पण करशील? ही असली तुझ्यासारखी माणसं ना खुर्चीवर बसली ना गरिबांच्या मुलींना नाईलाजाने तुमचं सगळं ऐकायला लागतंय. तुमच्या वासनेला बळी पडायला लागतंय. लय हिमतीचं काम करायला निघाला तू. आणि तुला काय वाटलं मी तुझं सगळं ऐकून घेईन म्हणून? कमळी बोलते, मी महाराजांचा मावळा आहे. पुन्हा जर का कोणत्या मुलीला हात लावला, नुसता विचार जरी केला ना तर चौरंग करील. आणि परत एक जोरात कानाखाली वाजवते. आले का ध्यानात का दुसऱ्या गालावर देव? हा महाराष्ट्र आहे, महाराजांचा महाराष्ट्र. इकडे ऋषी जयला बोलतो, आपण एक काम करूया, आज जाऊन बघूया. माझी एक मैत्रीण आहे. तेवढ्यातच कमळी तिथे येते. तिला तो विचारतो, इंटरव्ह्यू कसा झाला? त्यावर कमळी रागात पुढे निघून जाते. ऋषी तिला थांबून विचारतो, ए कमळी, काय झाले नक्की? शरू तिला विचारते, ते तुम्ही आतून आलाय तिथे गौतम बांदेकर म्हणून कोणी होतं का?
तर गौतम म्हणजे संदीप वर बघत असतो. तर कमळी बोलते, नाही, तिथं जो होता ना तो एक नंबरचा नालायक माणूस होता. त्याचा लाळगुटेपणा बघून त्याच्या 2 मुस्काटीत दिल्या. मी खरं तर त्याचा चौरंग करायचा होता. शरू तिला विचारते, काय नाव होतं त्याचं? तर कमळी बोलते, पाटीवर लिहिलं होतं संदीप जगताप. ऋषी तिला विचारतो, नक्की काय झालंय ते सांग. कमळी त्याला सगळं सांगते. तिकडनं वरनं गौतम सगळं पाहतो. तो बोलतो, ही जय शरूला इथपर्यंत घेऊन आलाय. यांनी मला पाहिलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. मला आता काहीतरी करायला हवं. ऋषी बोलतो, शी काय माणूस आहे, मी बघतो याला. शरू जयला बोलते, पत्ता तर हाच आहे, पण तो इथे कसा नाही? जय बोलतो, खात्री करून घेऊ आपण, बघूया येऊन. त्यावर ऋषी बोलतो, मी पण येतो, मला पण हा माणूस कसा आहे ते बघायचं आहे. कळी बोलते, जाऊ दे बोलली ना सर. आणि जय आणि ऋषीला एकाच वेळी त्यांच्या आईंचा कॉल येतो. तेजस्विनी जयला बोलते, आम्ही पोहोचतोय, तू पण पोच. ऋषीची आईसुद्धा बोलते, पोचतोय आम्ही. ऋषी कमळीला बोलतो, आईचा कॉल होता, मला जावं लागेल, मी सोडतो तुला. तर कमळी बोलते, जा सर तुम्ही, उगाच माझ्यामुळं तुम्हाला ओरडा नको. जयसुद्धा शरूला बोलतो, मला पण कॉल आलाय, आपल्याला जायला हवं. तर शरू बोलते, हो निघूया, इकडे ज्याला शोधायला आलाय तो तर नाही आहे इथे, चल जाऊया. आणि ते सगळे निघतात. गौतम हे सगळं वरतून बघतो. गौतम बोलतो, हे सगळे इथपर्यंत पोचले, आधीच्या मुलीसोबत जे केलं तेच आसारवेसोबत करणार, लग्न करून दुबईला नेणार. शरू कमळीला बोलते, एकदम बरोबर केलंस तू, ऐकलं मी, त्या जगतापसारख्या माणसांना असंच पाहिजे. आम्हालासुद्धा आमच्या मम्मी पप्पांनी असं वागायला शिकवले. तर कमळी आणि ती बोलत असते, पोरीने स्वतःचं स्वतः कमवायचं आणि स्वतःचं स्वतः शिकायचं. तर शरू तिला बोलते, आमचं केटरिंग आहे, तू तिथे काम करशील ना? म्हणजे जास्त पगार नाही मिळणार, पण तू तिथे काम करू शकते. तर कमळी हो बोलते आणि दोघी निघतात. इकडे तेजस्विनी बोलते, टेंडर हे जय खानोलकरांनाच मिळणार. आणि तिकडे नयनतारा बोलते, टेंडर हे ऋषी इनामदारांनाच मिळणार. शरू कमळीला घेऊन घरी येते. शरू पम्माला सांगते. कमळी पम्माला बोलते, मावशी एक नंबर घर आहे तुमचं. शरू पम्माला बोलते, ही इकडे काम पाहायला आली आई, ती आपल्याकडे काम करू शकते का? तर पम्मा बोलते, नाही ग बाळा, मी तुला समजू शकते, पण ना आमच्याकडे जास्त ऑर्डर नाही आहे. शरू तिला बोलते, आई काहीतरी कर ना. तर पम्मा बोलते, नाही ग बाळा, आपल्याकडेच कमी ऑर्डर आहे आणि आपल्याला गरज आहे. तर पम्मा बोलते, बाळा माफ कर, आणि कमळी तिथनं निघायला बघते. इकडे इनामदार आणि खानोलकर दोघींच्या गाड्या समोरासमोर येतात. इकडनं मॅक्स आणि सायबा उतरतात. तर ते दोघे गाडी मागे घ्या म्हणून त्यांच्या वादावादीत चालू असते. मग जयची आई आणि ऋषीची आई उतरतात. एकमेकांना टप देऊन बोलत असतात, गाडी मागे घ्या म्हणून. दोघी गाड्या चालवतात. इकडे दोघी गाडी धडकवतात आणि टप देऊन बोलत असतात. टेंडरच्या मीटिंगसाठी ऋषी येतो, तिथे जय पण येतो. त्या दोघांची भेट होते. ते बोलतच असतात. त्यावर त्यांच्या आया देखील तिथे येतात आणि त्यांच्यात खूप बोलणं होतं, खूप वाद होतात. इकडे नयनतारा पम्माला कॉल करते आणि केटरिंग लावण्याची ऑर्डर देते. पम्मा हो बोलते. तर पम्मा शरूला बोलते, त्या कमीला आपण उगाच नकार दिला, आता मला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे, मदतीची गरज आहे. पम्मा स्वामींच्या पाया पडायला जाते. तेवढ्यात तिला कमळी तिथे बघते. पम्मा कमळीला बोलते, किती छान पायगुण आहे तुझा, मला एक मोठी ऑर्डर मिळाली, मदत करशील ना? तर कमळी तिला हो बोलते. तेवढ्यात तिथे सुभाष आणि सगळेजण जमतात. ते सगळे जेवायला बसतात. इकडे टेंडरसाठी दोघीजणे भांडत असतात. त्यांच्यात वाद चालू असतात. जय आणि ऋषी यांचं काहीच नसतं, पण दोघीजणी खूप बोलत असतात. दोघींना टेंडर हवं असतं. पम्माच्या घरी सगळे काम करतात. पम्मा कमळीचं कौतुक करते. त्यावर फोनवर मेसेज येतो. तर अनु आसावरीला इशारा करते. आसावरी कारण सांगून बाहेर जाते. कमळीला पम्मा पेपर आणण्यासाठी बाहेर लावते. तर आसावरी आणि गौतमला कमळी पाहते आणि विचार करायला लागते. इकडे टेंडर नक्की कोणाला मिळणार यासाठी सगळेजण जमले असतात.
आणि आता बघूया पुढच्या भागात की टेंडर नक्की कोणाला मिळतंय आणि कमळी आता हे सगळं बघून काय करणार. धन्यवाद.